नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील टेमघर येथे राहणारे प्रभुदास मदनबुवा नाईक यांचा वाढदिवस त्यांच्या राहत्या घरी सर्व कुटुंबासमवेत औक्षण करून केक कापून साजरा करण्यात आला। वडील मदनबुवा नाईक, आई सौ गुलाबताई नाईक, आलेल्या सर्व मित्रमंडळी, नातेवाईक या सर्वांनी प्रभुदास नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। भाऊ काय सांगाल, आज प्रभुदास नाईक आता त्यांचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा त्यांना? मी प्रथम माझे बंधू बाळरामदादा चौधरी, देवेंद्र नाईक आणि मदनभाऊ कृष्ण नाईक साहेब यांच्याकडून प्रभुदास दादांना वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा देतो आणि येत्या म्हणजे आमचे भावी आमदार म्हणून आम्ही त्यांना संबोधन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। साहेब, आज काल सांगाल प्रभुदास नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे, त्याबद्दल कशा प्रकारे तुम्ही शुभेच्छा देत आहे? आज माननीय मदनबुवा नाईक यांचे चिरंजीव प्रभुदास नाईक युवा सेना जिल्हा प्रमुखचा वाढदिवसानिमित्त आज येथील सर्व शिवसैनिक, युवा सैनिक सर्व जमलेले आहेत। त्याचप्रमाणे आज इथे जेवढे सैनिक आले त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन, तसेच ग्रामस्थ मंडळ टेमघरपाडा भादवड यांचे अभिनंदन। आज आमचे भांजे यांना आज टेमघरपाडा, टेमघर, भादवड या तिन्ही गावातून चांगल्या प्रकारे त्यांचा आशीर्वाद राहू हीच आम्ही नेहमी ग्रामस्थ मंडळ हे विनंती करत असतो की तुमचा आम्हाला आशीर्वाद आणि तुमचा जो प्रेम आहे असाच आयुष्यभर राहो आणि तुम्ही प्रेम आमच्यावर नेहमी ठेवत राहा अशी नेहमी आम्ही प्रार्थना करत असतो। तसेच येत्या विधानसभा निवडणुकासाठी त्यांना भावी आमदार म्हणून आमच्या टेमघर परिवाराकडून
व ग्रामस्थ मंडळ टेमघर भादवड या आमची बालसेना यांच्या वतीने यांना भावी आमदार म्हणून आजपासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी पुढील कामाला आजपासून 5 दिवस संपल्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारे कामकाजाला सुरुवात करावी ही अशी माझी त्यांना एक नम्र विनंती आहे. पुढे कुठे काय जिथे कमी असेल तिथं मामा तुझ्या बरोबर आहे. धन्यवाद. असं मी तुला आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचा मुलगा आहे तो आणि राजकारणामध्ये कुशल असं नेतृत्व करतो. आज ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे युवा सेनेचा आणि राजकारणात त्याला अशी भरभराट मिळू दे हीच प्रभूचरणी प्रार्थना. कारण राजकारण म्हणजे सोपी गोष्ट नसते. आता बघतो तुम्ही राजकारण कसं चालतं, पण त्याचं नेतृत्व चांगलं आहे. सगळे युवांना सांभाळून घेतो आणि युवांच्या बरोबर कुठेही कार्यक्रम असला युवांना प्रबोधन करतो आणि सगळ्यांना घेऊन चालणारा असा एकमेव नेता आहे ठाणे जिल्ह्यातला की प्रभुदास नाईक, प्रभुदास मदन नाईक. त्यांना आमच्या ग्रुपच्या तर्फे आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी नारायणजी तरे, रणजित नाईक आहेत, पंडित भोईर आहेत, सुरेशजी पाटील आहेत आणि मी स्वतः विश्वनाथ नाईक आमच्या सर्वांच्या वतीने यांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे बघा का पीछे जो नहीं डायरेक्ट जेवायलाच जातो. चला